कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय। प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे। या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे। मात्र या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे। या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे। तर न्यायालयाने राज्य सरकारला 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही। मात्र पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील। या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे। सर्वात प्रथम तर 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती। त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत, आज जे माझ्या आजूबाजूला जेवढे उभे आहेत, त्यांनी एक याचिका दाखल करून सीपीसीबीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केले, ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती। त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने सीपीसीबीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी दाखल केलं। आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं। पीओपी मूर्ती बनवणं हा मुळात त्याच्यावर बंधन कधीच नव्हतं, परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्रोतात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही। परंतु याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल। ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही। याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू शकतात। परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत ते नॅचरल स्रोतात न विसर्जन करता कृत्रिम तलावात, त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येते। म्हणून मला असं वाटतं आता सध्याच्या ज्या घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल। परंतु कोर्टाने अजूनही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही। म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल, 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। आता ही याचिका जी आहे येत्या 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे। तर त्याच्यामुळे फक्त 20 फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितली। पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल। आज जे काही हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे ते पूर्णपणे पीओपीच्या बाजून झालेले आहे। आपण तर बातमीमध्ये ऐकलंच असाल, आज हायकोर्टामध्ये पीओपी कोणत्या प्रकारचे प्रदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे। तरी घरगुती मूर्ती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्तींवरची उठवलेली आहे। त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक स्तोत्र तसेच कृत्रिम तलाव याच्यामध्ये विसर्जन करण्याची देखील परमिशन दिलेली आहे। आणि येणाऱ्या 30 जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहे। परंतु जे आज पीओपीवरील बंदी कायमस्वरूपी उठवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पीओपी मूर्तिकारांना तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज महाराष्ट्रावर सर्व मूर्तिकार हे आनंद साजरा करत आहेत। त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आपले आवडते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांचे मी आभार मानतो।